जाऊया मैदानात. फायनल सामना असेल वा दिलवन आणि अमन हिरा या संघामध्ये. राईट आर्म राऊंड करेल तो सचिन. नेरे गावातला अष्टबळ खेळाडू तोच टाकतो राईट आर्म राऊंड. पहिला चेंडू जोर मारण्याच्या प्रयत्नात सरळ जाते विकेट किपर यांच्याकडे. अपील मागतायत ते पंचांकडे. पंच तोपर्यंत एकमेकांशी बोलल्याशिवाय निर्णय देऊ शकत नाही. वेळ द्या, चांगली गोलंदाजी म्हणता येईल सचिन यांची. रफ्तार जो बंदूक से गोली निकली से सचिन की जैसी बल गेंदबाजी और सीधी जाती है विकेट कीपर के पास. चला विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांवरती कुठलाही प्रकारचा दबाव टाकू नका. चांगले पंच आहेत आपले. चांगल्या टुर्नामेंट करतात हे दोन्ही आमचे पंच. त्यांचा मान ठेवा. एक चेंडू बांधून ठेवलाय संजय. पहिल्या चेंडूवरती 5 षटकाचा सामना असेल. सचिन मोरे. पुढचा चेंडू राईट राऊंड करेल तो सचिन. थोडा स्लो चेंडू टाकला. परत त्याच दिशेने टाकलेला चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातात. बॉल काय समजत नाही फलंदाजाला. 2 चेंडू 0 धाव. पुढचा चेंडू राईट राऊंड करेल तो सचिन. चांगला टाकला पॉइंटच्या वरतून. जातोय 2 बाउन्स चौकारने. तिसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. चांगला खेळलाय फलंदाज तो सुवास. 3 चेंडू 4 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. जोनी 3 चेंडू शिल्लक सचिन यांचे. 5 षटकाचा सामना असेल. फायनल सामना अवध 11 आणि अमन हिरा या दोन संघामध्ये. चला क्षेत्ररक्षक लवकर सजून घ्या. सचिन जास्त वेळ घेऊ नका. तीन चेंडू मध्ये 4 धावा. पुढचा चेंडू सचिन याचा स्लो केला होता थोडा चेंडू पण समजत नाही फलंदाज सुहास याला. सरळ जातो विकेट किपरच्या हातात. सुद्धा डॉट बॉल. 4 चेंडू 4 धावा. सुहासच्या नावावर मागच्या मॅच मध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. आज तो सुहास सचिन यांच्या समोर. पुढचा चेंडू सुहास. यॉर्करचा प्रयत्न खोदून काढला. सरळ जातोय. वाचला असता डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज नॉन स्ट्राईकचा बाद झाला असता. जायला लागला असतं मैदानाच्या बाहेर. लास्ट चेंडू सचिन यांचा. समोर फलंदाज सुहास. राईट आर्म राऊंड करायला तर सचिन. थोडा कटर चेंडू होता. लेग कटचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लेग साइडला. झेल सुट्टी आहे तोपर्यंत सुहास यांच्याकडनं 2 धावा होताना या संघाची धाव संख्या होती ती 6 धावा. 1 षटकानंतर संघाची धाव संख्या होती ती 6 अमन हिरा या संघाची. पंच तुम्हाला विनंती असेल हा फायनलचा सामना आहे. थोडं लक्ष ठेवा बॉलची ग्रीप वगैरे. गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय तो आमिर. राईट आर्म ओव्हर करेल तो आमिर. फलंदाज असेल तो स्ट्राईकला अमर. चांगला चेंडू गतीला होती. ती होती चेंडूला आणि सरळ जातो लेग बायच्या रूपात. 1 धाव भेटते ती. संघाची 1 नी धाव संख्या झाली ती 7 धावा. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर करेल तो आमिर.
यॉर्करचा प्रयत्न होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, जातोय गलीमध्ये चेंडू, तोपर्यंत फिल्डर भेट जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी आणि संघाची धाव संख्या होती ती 4 धावेने 11. 2 चेंडू 11 धावा. अजूनही आमिरचे 4 चेंडू शिल्लक. कशी फिल्डिंग करावी लागेल ते हवा दिलन संघाला. अंतिम सामना असेल हवा दिलन आणि अमन हिरे या दोन संघामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू 11 धावा येणारे. 4 चेंडू अजून शेष शिल्लक. पुढचा चेंडू आमिराचा जोरात मारण्याचा प्रयत्न, जातोय गलीमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि होतोय सुवासच्या पारीचा अंत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आमिर यांची. बांधून ठेवलं होतं सुवासला मागच्या ओव्हरपासून, त्याच सुवास मैदानातून बाहेर जातोय. आठ चेंडू मध्ये 10 धावा टाकल्या होत्या या सुवासने आणि बाद होतोय, छेल बाद होतोय सुवास. सुवासची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज सचिन. अजून 3 चेंडू शिल्लक. आमिर याचे दुसरे षटक प्रगतीपथावर असताना फायनलचा सामना असेल अमन हिनेरा वर्सेस आवाज इलेव्हन. या दोन संघामध्ये अंतिम सामना असेल 5 षटकाचं. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक. आमिर याच्या नवीन फलंदाज स्ट्राईकवर सचिन. रॅडम ओव्हर करेल तो आमिर. हा सुद्धा चेंडू समजला नाही, खाली राहतोय चेंडू, उसळी घेत नाही, निघून जातोय बॅटच्या खालून बॉल. चकवा देतोय चेंडू हा फलंदाज सचिनला आणि चेंडू जातोय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. अजून 2 चेंडू शिल्लक. षटकातले 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू आमिर याचा. रॅडम ओव्हर करेल तो आमिर. तावसली घेतली चेंडूनी, सरळ जातोय विकेट किपर कडे. समजत नाही फलंदाजाला काय करू. हा सुद्धा डॉट चेंडू. पुढचा चेंडू आमिर यांचा. आता खेळ सरळ जातोय 6 धावांसाठी. 2 चेंडू डॉट काढून तिसऱ्या चेंडूवरती षटकार लगात आहे तो सचिन. आणि 2 ओव्हरच्या षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती मणिरा या संघाची 17 धाव. जुनी 3 ओव्हर शिल्लक. आपल्या संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तोच सचिन मोरे. राईट राऊंड करेल तो सचिन. स्ट्राईकवर फलंदाज आमार. फुलडॉट चेंडू. चांगली फिल्डिंग म्हणता येईल. कॅच झाली असती पण जागा नव्हती झील घेण्यासाठी. एक हाताने बॉल ढकलतो आतमध्ये फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 5 धावा अडवल्यात त्या क्षेत्ररक्षणाने. फुलटॉच चेंडू होता. संघाची धाव संख्या 1 ने वाढते ती 18 धाव. 18 धावा फरक लागल्या त्यात. तिसरी ओव्हर सचिन. पुढचा चेंडू सचिन याचा राईट आर्म राऊंड. स्लो चेंडू, थोडा कटर चेंडू, लेग चेंडू होता. बीट झालाय फलंदाज. किपर सुद्धा पडला आणि कोणतीच धाव येणार नाही या चेंडूवरती. अजून 4 चेंडू शिल्लक. ही बोल्ड होतोय. एज लागते. ऑफसाईडला टाकलेला चेंडू जातो. एसटी उतऱ्या होत्या राण्या. बाद होतोय तो फलंदाज
सचिन. तीन चेंडू झाले सचिनचे, अजून सुद्धा तीन चेंडू शिल्लक आणि सचिनची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो फैज. धावा कराव्या लागतील अमन इरा या संघाला, कारण की फायनल टीम सामना असेल. फर्स्ट इनिंग चालू आहे. अमन इराने अवधीलोन्या अंतिम सामना. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तीन चेंडू अजून सुद्धा शिल्लक. राईट राऊंड करेल तो सचिन. पुन्हा एकदा स्लो चेंडू लेग कटर टाकला होता. एज लागते तो जातोय कीपर कडे चेंडू आणि कोणती धाव नाही या चेंडूवरती. बांधून ठेवलंय सचिन यांनी अमन इरांच्या फलंदाजांना. मारून देत नाही मोठे फटके. चांगली गोलंदाजी मिश्रण करतोय वारंवार सचिन. आज निरे गावातील एका अष्टबळे खेळाडू सचिन ज्यांनी मॅन ऑफ द मॅच ची सिरीज बाईक जिंकली होती मागच्या 8 दिवसापूर्वी, तोच तो मैदानात सचिन. पुढचा चेंडू राईट राऊंड करेल तो सचिन. यॉर्करचा प्रयत्न जातो लेग साईडला चेंडू. तोपर्यंत एक धाव होती आणि एक धावेने समाधान लागला फलंदाजाला आणि एक धावसंख्येची धावसंख्या झाली ती 19 धावा. 2 धावा दिल्यात अजून सुद्धा एक चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात. बांधून ठेवलंय फलंदाजांना सचिन यांनी. वारंवार क्षेत्रांमध्ये बदल केला जातोय. अनुभव सचिन कडे फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये. फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली करतो आज सचिन आणि आता गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली. पुढचा चेंडू राईट मोर करेल तो सचिन. गुडलेंडचा चेंडू होता, जातोय सरळ क्षेत्ररक्षकाकडे, चूक करतोय. आउट आहे. बाद होतोय फलंदाज. 2च रन दिले सचिन यांनी. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक दुसरं 3 षटकाच्या नंतर वैयक्तिक 2 षटकं टाकली ती सचिन आणि 2 रन आणि 2 विकेट दिल्यात सचिन यांनी. चांगली गोलंदाजी म्हणता येईल सचिन यांची आणि फलंदाज बाद होतोय. 3 षटकाच्या नंतर संघाची धाव संख्या झाली ती 19 धावा. अजून 12 चेंडू शिल्लक आहे. किती धावा निघतायत बघावं लागेल आपल्याला. अमन इरा संघ काय करतोय, किती धावा बनवतोय, किती चेंडूवरती, कुठल्या चेंडूवरती किती धावा येत आहेत बघावं लागेल आपल्याला पुढचे येणाऱ्या वेळेमध्ये. अर्जुन ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, चांगली गोलंदाजी करत असताना तेवढाच चालाकी युक्तीचा वापर आजचा अर्जुनने केला. राटामोर करेल तो अर्जुन. स्ट्राईकला फलंदाज फैज जोर मारण्याचा प्रयत्न मिस बिल होतोय. जातोय बॉल. तोपर्यंत एक धाव होती आणि एक धावेने समाधान मानायला गेला फैज याला. संघाची धाव संख्या झाली ती 20 धावा. 20 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू अर्जुन यांचा राटामोर करेल तो. हा सुद्धा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, भेदक मारा होतोय तो अर्जुन यांच्या रूपात. बांधून ठेवलंय फलंदाजांना. चेंडू सचिन यांचा जोरात माजवायला एज लागते, पाठी जातोय चेंडू. तोपर्यंत एक धाव आणि एक धावने समाधान मानावं लागेल ते अमन इरा या संघाच्या फलंदाजांना. एक धावने धाव संख्या सरकते पुढे. संघाची धाव संख्या झाली ती 21. फायनलचा सामना असेल, मॅच जिंकायची असेल अमन इरा संघाला. धाव संख्या ही डोंगर उभा करावा लागेल आपल्याला. समोरचा संघ तेवढाच ताकदीवर. पुढचा चेंडू अर्जुन यांचा राईट मोर करेल तर अर्जुन. स्ट्राईकवर फलंदाज फेस. स्लो डिलो यार्करचा प्रयत्न होता, फुलटच घे बनवलाय तो, मिस बिल होते. जातोय सीमा रेखे 4 धावांसाठी. 4 धावेनी संघाची धाव संख्या होते ती 25 धावा. धावा धाव फलकावर बसल्यात त्या अर्जुनच्या. अजूनही काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू अर्जुन यांचा.
जुनी 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू फुलटा चेंडू समजला नाही फलंदाजाला. बीट होतोय फलंदाज, कोणती धाव नाही. शेवटचा चेंडू असेल. अर्जुनच्या यॉर्करचा प्रयत्न, चांगला बॉल होता, बुंद्या टाकला होता, चेंडू सरळ जातोय विकेट किपर यांच्याकडे. फक्त 6 धावा दिल्यात अर्जुन यांनी आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अमन हिरा संघाची धाव संख्या झाली ती 25 धावा. जुनी 1 चेंडू शिल्लक. याच गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय केलं होतं आणि सचिन मोरे यांनी आपला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक याच गोलंदाजाला सुपर्द केलं होतं. शेवटचं षटक असेल. जाऊया राईट आर्म. हा सुद्धा डॉट चेंडू येतोय, शेपल होतोय फलंदाज आणि सरळ चेंडू निघून जातोय स्टंपच्या वरतून. सरळ जातो फ्लॅट 6. 6 धाव्यांसाठी संघाची धाव संख्या येते 31 धावा. अजून 4 चेंडू शिल्लक. संत गतीने चाललेली मॅच. निराशा दिसते अमन हिरा फलंदाजांवरती आणि स्लो गेम चालाय. सामना अंतिम फायनलचा सामना. चार बॉल बाकी अजून शिल्लक आहेत आणि सुरात मानाचा प्रयत्न. लेग साइडला जातो, फिल्डर खाली येतो आणि झेल बाद होतात फलंदाज शमशुल. फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानावर आला तर 12 नंबरची जर्सी असेल इस्राल. नवीन फलंदाज मैदानात. संघाची धाव संख्या झाली आहे ती 31. लास्टचं षटक प्रगतीपथावर असताना जुनी 3 चेंडू शिल्लक. किती धावा येतात 3 चेंडू मध्ये बघायला लागेल आपल्याला. काय करतोय फलंदाज. राईट राऊंड करेल तो गोलंदाज. परत एकदा स्लो ठोरा होता चेंडू जातोय लॉंग ऑनला. तोपर्यंत 1 धाव होते. 2 धावांनी समाधान मानावं लागते ते. तेहतीस धावा. संघाची धाव संख्या झाली ती 34. जुनी 1 चेंडू शिल्लक. 5 षटकाचा षटक असताना 34 धावा आणि अजून 1 चेंडू शिल्लक आहे. किती धावा येतात या चेंडू मध्ये 4, 7, 2, 1 का विकेट. फर्स्ट इनिंग मधला शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू असेल. रॅडम राऊंड करेल तो गोलंदाज. यॉर्करचा प्रयत्न सरळ जातोय लेग साइडला चेंडू आणि तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती 35 धावा. 36चं टार्गेट ठेवलंय ते आवाज इलेव्हन संघासमोर. ती अंतिम सामना फायनल सामना आवाज इलेव्हन आणि अमन हिरा संघामध्ये. चला या महेशजी.
मेगा फायनलची मॅच खरं तर आपण पाहतोय थोडीशी खराब केली राहिली कारण पूर्वार्धामध्ये या फायनलच्या स्पर्धेमध्ये 5 ओव्हरमध्ये किंबहुना 50-60 पर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं. परंतु इथे आपण पाहतोय बापदेव क्रिकेट संघ व सिद्धिविनायक सोशल संस्था खरं तर आयोजित नगरसेवक चषक या पर्वामध्ये खरं तर मला बोलण्याची संधी दिली. तुमचं देखील मी खरं तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं अगदी आंतरराष्ट्रीय जसं स्पर्धा आपण पाहतोय तसं हा अगदी मैदान पाहायला मिळाला. अगदी प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येक खेळाडूचं की एखादा आंतरराष्ट्रीयाचा खरं तर नियम या मैदानामध्ये देखील टेनिस क्रिकेटमध्ये लागू केलेत आणि मैदान देखील त्याच पद्धतीने पाहायला मिळाला. खरं तर मला या स्पर्धेमध्ये तुम्ही बोलण्याची खरं तर ही दुसरी माझी संधी आहे. खरं तर सौदी प्रीमियर लीगमध्ये देखील मला बोलण्याची संधी दिली. त्यानंतर आपण पाहतोय आज ओपनची स्पर्धा नगरसेवक चषकामध्ये आपण पाहतोय एक दिवस आयोजन करतो. 14वा वर्ष आपण पाहतोय या स्पर्धेचं. तर नक्कीच आता लवकरच मॅच कव्हर केली जाईल यात काही शंका नाही आहे कारण आपण पाहतोय सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असणारा सुहास आणि त्याच्या विरोधामध्ये सचिन मोरे खरं तर बायकर मॅन म्हणून ज्याला संबोधलं जातं. आता आपण पाहतो ज्याच्या माध्यमातून करतो स्वप्नातली बाईक त्याच्या नावावरती राहिली. गेम इज ऑन. सामन्याला होईल सुरुवात. 30 बॉल मध्ये बनवायची आहेत 36 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन मोर्या त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करेल सुहास. त्याच्या बॅट मध्ये देखील अर्धशतक पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती दिवस अटेंड करण्याचा प्रयत्न उचली दिली गेली बॉलवरती आपण पाहिला गतीला कमी केली आणि त्यानंतर बीट करत असताना फलंदाज सचिन मोरेला कमालीची बॉलिंग याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. 36 बॉलमध्ये 36 धाब्यांची गरज आहे आणि 30 बॉलमध्ये 36 धाबा या पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न परफेक्ट ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहिला. कमालीची बॉलिंग राहिली आजच्या दिवसामध्ये. सुभाष या गोलंदाजाने अगदी बॅटिंग करत असताना देखील प्रभावित केलं. गोलंदाजी करत असताना देखील सातत्याने या गोलंदाजाने प्रभावित केलं. अगदी बॉक्स टाईप पद्धतीने पटका मैदानामध्ये खेळला गेला परंतु इथे एक धाव खूप महत्त्वाची आहे. अगदी माहिती आहे दोन्ही टीमला. अगदी पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतो दोन्ही टीमवरती तितकाच प्रेशर आणि त्या मैदानामध्ये पाहायला मिळालं. पूर्वार्धामध्ये कमी धाब्यांच्या आतमध्ये करतो रोखता आलं. ही कमालीची बॉलिंग राहिली आणि एका बाजूला आपण पाहतोय अवध 11 संघ त्याच्या विरोधामध्ये संघ पाहायला मिळाला एके रॉयल आणि त्याच्या अमन हिरा 11. खरं तर अशी फायनलची मॅच आपण पाहतोय. 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतले. आज ओपनची स्पर्धा प्रत्येक खेळाडू आपण पाहिला ग्रामीण लेवलमधनं खरं तर आता व्यावसायिक स्पर्धेमध्ये उतरलाय. आता टेनिस क्रिकेट देखील सोपा राहिला नाही आहे. आता त्याच्यामध्ये देखील इन्कम चालू झाली आहे. इथे पाहतो या ज्याचं कौतुक केलं ना तो आता नाराज करत असताना उजव्या एसटीच्या बाहेर निघणारा बॉल पंच आपण पाहतोय अमित सिंग सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. आपण तर तापलकामध्ये पुन्हा एकदा होतोय बदल 2 अंकावरती. फिरकीची जादूगरी मैदानामध्ये राहत होती असं वाटलं होतं. त्याच्यानंतर मात्र इथे आपण पाहतोय धावा यायला सुरुवात झाली. या चौकाराने आपण धावसंख्या पाहतो तापलकावरती 6 धावा. मेहताब खरं तर संधी मिळाली त्याचं सोनं करायचं कसं हे माहिती आहे मेहताबला. खरं तर मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला सलामीची जोडी वेगळी होती. आता मात्र सलामीची जोडी वेगळी पाहायला मिळते. अंतधून पटक्याबाजी कमबॅक मैदानामध्ये करणं खूप महत्त्वाचं असेल. आता इथला तुम्हाला जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू मैदानामध्ये रिलीज करावं लागतील अन्यथा तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल. परंतु इथे आपण पाहतो चौकार आल्यानंतर देखील कमबॅक राहिला. पुन्हा एकदा फिरकीची जादूगरी क्षेत्र खाली आहे. आपण पाहतोय बॉल जातो बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार. या चौकाराने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती तब्बल 10 धावा. अजून देखील 26 धाब्यांची गरज आहे. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 बॉलमध्ये 26 धाबा या बनवल्या जातील का? सचिन
सचिन शिंदे सचिन मोरे अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. परंतु कुठला सचिन या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम ठेवेल, कुठला सचिन कुठल्या सचिनवरती आक्रमण करेल हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल. खरं तर आता पाहतोय डेंजर झोनवरती सध्याच्या घडीला आपण पाहिला संघ आव्हाद 11 संघ, परंतु आज सकाळच्या सत्रापासून प्रभावित केलं अमन हिरा 11 टीमने. 2 मॅचेस जिंकून आपण पाहिला क्वालिफाय झाला. त्यानंतर आपण पाहतोय आव्हाद 11 2 मॅचेस जिंकून क्वालिफाय झाला संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय रफ अँड टफ खरं तर पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने चुका आणि चुका. खरं तर गुडघ्याचा वापर घुटना टेक तमाशा देख हे फटका सजवायचा होता, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर खरं तर डॉट चेंडू टाकण्यामध्ये यश आलंय. तो सचिन शिंदे या गोलंदाजाला कमालीची बॉलिंग राहिली आहे. दडपणामध्ये पाहायला मिळाला जरूर होता, परंतु या पद्धतीने शॉर्ट पिच मध्ये चेंडू तुम्ही फेकू शकत नाही आहात हे सांगतो मैदानामध्ये सचिन मोरे ऑन फायर. नेरे गावातील खरं तर अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय, ज्याच्या नावावरती अगदी नुकताच झालेली नाईट स्पर्धेमध्ये त्याच्या स्वप्नातील बाईक ते स्वप्न साकार झालं. अगदी आता आपण त्याला नेहमीच संबोधलं जाईल बायकर मॅन. आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय बरेचसे चेंजेस होताना पाहायला मिळाले. कधी कधी एक काल होता आपण पाहिला 5,000 2,000 अशी प्राइज मनी असायचा. आता आपण पाहतोय 2 लाख 5 लाख 10 लाख अगदी करोडापर्यंत हा टेनिस क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदी नुकताच आपण पाहिला ठाणेमध्ये आपण पाहतोय ISPL. खरं तर ती स्पर्धा पार पडल्यानंतर आता रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीला आता सुरुवात झाली आहे. त्यानंतर आपण पाहतोय पनवेल विभागातील ही नामांकित स्पर्धा, या नामांकित स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. धावसंख्या पाहतोय एकेरी धावसंख्येने तब्बल 17 या अंकावरती. अक्रॉस द लाईन हा फटका सजवायचा, 36 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. आता या पद्धतीने सुरुवात झाली आहे. आता त्या धावा देखील सोप्या वाटू लागल्यात, कारण प्रेक्षकांना हवं असतं की रफ अँड टफ मॅच. खरं तर प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय त्याचं एकच म्हणणं असतं की शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जावं, आणि ते प्रयत्न राहिलेत. खरं तर आपण पाहतोय मोठे फटके जरूर आलेत, त्यानंतर कमबॅक देखील राहिला तो सचिन शिंदेचा रिव्हर्स. खरं तर या बॉलवरती आपण पाहतोय एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न जरूर होईल. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर अखेरता बॉलने घेतलाय निरोप चौकाराचा आणि 2 ओव्हरचा इथे खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 21 धाबा अजून देखील बनवायचे. 18 बॉलमध्ये 15 धाबा. या बॉलवरती कदाचित चेंडू पकडला असता तर 1च धाबा आले असते, परंतु असं काही घडलं नाही आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तर शब्द स्वक्त वापरण्यास मनाई आहे. आणि एकूण धावसंख्या पाहतोय 36चा पाठलाग करत असताना 21 या अंकावरती. अठरा बॉलमध्ये 15 धाबा. सुयोग आता एकेरीकडे लक्ष केंद्रित केलं ना तरी देखील सहजतेने मॅच जिंकू शकेल, परंतु हेलिकॉप्टर लँड केलाय. बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, टप्पा पडल्यानंतर ओलांडतीय सीमारेषा. अगदी सांगतोय हा कुल्लर माझ्या नावावरती राहील का हे अगदी दर्शवित असताना त्या कुल्लरला जाऊन बॉल आदळलाय. आता सिरीजच्या रेसमध्ये देखील कदाचित सचिन मोरे असेल आणि ते सांगतोय हा कुल्लर माझ्या नावावरती राहो. हे इशारे दिलेत खरं तर फलंदाजाने. कमालीची बॅटिंग. एका बाजूला खरं तर सिरीजमध्ये आता रेसमध्ये सुहास देखील. इथे आपण पाहतोय बॅकफुटवर निघाले, कट केला, शेवटच्या बॉलवरती आपण पाहिला जागा बनवली आणि त्याला ठोकलाय. या बॉलवरती चौकार. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार. आता मॅच खुल्ली झाली आहे. 7 धाब्यांची गरज आहे. एका बाजूला सचिन मोरे रेसच्या सिरीजच्या रेसमध्ये, एका बाजूला सुहास खरं तर आपण पाहतोय सिरीजच्या रेसमध्ये, परंतु कुठच्या नावावरती सिरीज राहील हे देखील महत्वाचं असतं. आता इथे आपण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाला महत्व नाही आहे, सिरीज कोणाच्या नावावरती राहिली. आता टेनिस क्रिकेटमध्ये हे देखील पाहायला मिळत असतं. अक्रॉस द लाईन
गुटनाटक तमाशाटक या बॉल वरती आलाय षटकार पडलाय बॉल धावसंख्या पाहतो धावफलकावरती एका धाब्यांची करते स्कोर इज इक्वल स्कोर इज लेवल आपण पाहतोय 35 धाबा एका धाब्यांची गरज आहे त्याला मॅच बॉल आहे ना या बॉलवरती जर षटकार आला तर बिनविरोध शीट इथे रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न राहिला परंतु इथे आपण पाहतोय कमालीची बॅटिंग आज राहिली आहे सुहास आणि त्याच्या विरोधामध्ये सचिन मोरे देखील हे दोन बॅटर आणि बॉलर मध्ये घमासान युद्ध आहे एका धाब्यांची गरज आहे MS धोनी स्टाईल इथे सामना फिनिश केला जाईल का स्लोवर डिलिव्हरी कच्च्या गुरुचा चेला नाहीये मैदानामध्ये सांगतोय अजून देखील तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल एका ओव्हरची हे सांगतोय मैदानामध्ये अजून देखील एका धाब्यांची गरज आहे परंतु इथे आपण पाहतोय कट केला जातोय आणि इथे मॅच जिंकली आहे नो डाऊट चॅम्पियन द चॅम्पियन इथे संघ ठरलाय अमोल पाटील यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो